शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांनाच न्याय मिळत नसेल तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी? अमरावतीत आता फक्त कचरा साचत नाहीये तर कामगारांचा संतापही रस्त्यावर उतरला आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील शेकडो सफाई कर्मचारी आणि वाहन चालकांनी एकच निर्णय घेतला आहे. पगार नाही तर कामही नाही. दररोज पहाटेपासून शहरातील कचरा उचलणारे, दुर्गंधी, पाऊस, ऊन आणि रोगांचा धोका पत्करणारे हे कर्मचारी आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा आरोप अत्यंत गंभीर आहे. महिनाभर जीव तोडून काम करा, शहर स्वच्छ ठेवा, परंतु महिना अखेरीस पगार मागितला तर फक्त आश्वासनच. शेवटी कामगारांनी जगायचं कसं, घर चालवायचं कसं, मुलांच्या शाळेची फी भरायची कशी, किराणा आणायचा कसा, घर भाडं द्यायचं कसं, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? कामगारांची म्हणणे आहे फक्त पगारच नाही तर कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या अनेक मूलभूत सुविधाही त्यांच्यापासून हिरावून घेतल्या गेल्या आहेत. गणवेश नाही, गमबूट नाहीत, सुरक्षा साहित्य नाही, PFची खात्री नाही, सरकारी सुट्ट्यांचा लाभ नाही, ओव्हरटाईमचे पैसे नाहीत. मग प्रश्न असा, कामगारांकडून काम मात्र 100% आणि मोबदला 0. आंदोलनकर्त्यांनी थेट आरोप केला आहे. घनकचरा व्यवस्थापनाचं काम पाहणारी कोणार्क कंपनी कामगारांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. वारंवार निवेदन, बैठका, विनंत्या, परंतु परिणाम मात्र 0. शेवटी संतापाचा बांध फुटला आणि कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. या संपाचा सर्वात मोठा फटका बसला आहे अमरावतीच्या झोन क्रमांक 3ला. कचरा वाहून नेणारी जवळपास सर्व वाहनं बंद, रस्त्यांवर कचऱ्यांची ढीग, गल्लीबोळांमध्ये दुर्गंधी, नागरिकांमध्ये संताप आणि आता संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वात मोठा प्रश्न, जर शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वेळेवर पगार मिळत नसेल तर स्वच्छ शहराचे दावे कोणत्या तोंडाने केले जात आहेत? स्वच्छता मोहिमेच्या जाहिराती लाखोंमध्ये, परंतु कामगारांच्या पगारासाठी पैसे नाहीत. हे नेमकं कोणाचं अपयश? कोणार्क कंपनीचं की महानगरपालिका प्रशासनाचं? कामगारांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही, जोपर्यंत कामगार कायद्याच्या तरतुदींशी अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत एकही सफाई कर्मचारी, एकही वाहन चालक कामावर परतणार नाही. पेमेंट नहीं किया अभी तक? सर पेमेंट नहीं किया अभी तक. जून मई महीने का भी नहीं पेमेंट हुआ बोलते कुछ वर्कर का, जून का भी नहीं हुआ. मई का नहीं हुआ. किसने बोला मई का नहीं हुआ? ऐसे आधे वर्कर मेरे पास है कि वो मई का पेमेंट नहीं हुआ करके. नहीं सर, सवाल ही नहीं है. नहीं हुआ ही नहीं, जून का नहीं हुआ. बहुत से लोगों ने नहीं हुआ. नहीं, अब मेरे मैं नाम साथ बता दूं कंप्लेंट क्या? आई है ना, इसमें बहुत सारे लोगों ने दिया है कि मई महीने का पेमेंट भी नहीं हुआ है. नहीं सर, पॉसिबल ही नहीं है. जून का नहीं हुआ है. वो भी जून का गलत क्या नहीं हुआ. प्रॉब्लम? जून का क्या प्रॉब्लम? जून का सर अभी दिसंबर से अभी तक नगरपालिका से नहीं आया है. मनपा से आपको पेमेंट नहीं आया है क्या? हमने लेटर भी दिए है. हाँ, वो बात हमारी चालू है. अभी वापस जा रहे हैं नगरपालिका. बस जी, इसका वहाँ पेमेंट पे ये नगरपालिका- जून महीने का थोड़ा सा पेमेंट कर दो इनका. यानी पेमेंट होने का मतलब वर्किंग पे आ जाते ना, पूरा काम ही बंद हो गया. जी जी सर. और कल यहाँ पे ऑफिस में डेट भी रखी है, तारीख रखी है कल. जी जी. बाकी सबके तारीख पर आना है तो सर. प्रेजेंट खुद प्रेजेंट रही है. मैसेज पे डाला है मैंने. ठीक है. या दरम्यान शहरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कचऱ्याच्या ढिगाला, प्रत्येक नागरिकाच्या त्रासाला कोणार्क कंपनी आणि महानगरपालिका प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात म्युनिसिपल कामगार युनियनचे मुख्य सचिव सुनील घटाळे, अध्यक्ष नारायणराव चव्हाण, प्रमोद गायकवाड, राजेश चावरे यांच्यासह मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी आणि वाहन चालक सहभागी झालेत. शहर स्वच्छ ठेवणारे हात आज न्याय मागत आहेत. त्यांची मागणी चैनीची नाही, ती त्यांच्या कष्टाच्या घामाची किंमत आहे. आता पाहायचं एवढंच, प्रशासन जागं होणार की कचऱ्याची ढीग आणखी वाढणार? कामगारांना न्याय मिळणार की आश्वासनांची धूळ पुन्हा त्यांच्या डोळ्यात फेकली जाणार? अमरावतीचा हा संघर्ष आता केवळ पगाराचा नाही तर कामगारांच्या सन्मानाचा लढा बनला आहे.